नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि लेक्चर पाहायला सुरुवात करा. तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आपण या ठिकाणी आज नवीन आयडिया बघणार आहे, नवीन कन्सेप्ट बघणार आहे. जबरदस्त कन्सेप्ट आहे. तर काल तुम्ही तिथपर्यंत अभ्यास केलेला असला त्यामुळे तुम्हाला पाठीमागचं सगळं क्लिअर असणार आहे. आज आपण नीट समजून घेणार आहे. काय समजून घेणार आहे बघा. तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता आपण काल काय बघितलं? अर्थमॅटिक प्रोग्रेशन बघितलं. अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काय होता कन्सेप्ट? दोन फॉर्म्युले तर रिवाइज केले असतील. Tn = a + n - 1 * d आणि दुसरा त्यानंतर कुठला होता फॉर्म्युला? Sn = n/2 to a + n - 1 * d. असे दोन फॉर्म्युले दिले. T1 T2 T3 सिक्वेन्स मधली काही टर्म होत्या. त्याच्यामध्ये काय सरळ कन्सेप्ट काय होता? Tn + 1 - Tn = d. d हा कॉन्स्टंट डिफरन्स त्यामधला येत होता. एवढी आयडिया काढली तुम्हाला समजायला पाहिजे. तर आज लक्षात घ्या, तुम्हाला दिले अ सिक्वेन्स T1 T2 T3 Tn इज द GP. त्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. त्याला काय म्हणतो आपण? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. असं जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतो. जॉमेट्रिक प्रोग्रेशन इफ द कॉमन रेशो Pn + 1 / T = R is the constant for all n. खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला? जसं आपण काल बघितलं ह्याच्यामध्ये एखादी सिक्वेन्स उदाहरण आपण बघणार आहे. तुम्ही उदाहरण दिले बघा. समजा काल आपण 2 4 6 किंवा उदाहरण आहे कोणता पाडा म्हणून 2 परत 4 8 16 16 32 होते असं. आता ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे आपण बघूया. 2 4 6 8 10 12 या दोन्ही सिक्वेन्स मध्ये काय फरक आहे? समजा आपण याला काय तर दुसरे एकाला S नावाची सिक्वेन्स नाव दिलं, S1 याला काय म्हणलं? S2 नावाची सिक्वेन्स नाव दिले आपण. किंवा याला U म्हणलं, U नावाची सिक्वेन्स आणि V नावाची सिक्वेन्स नाव देऊ शकतो. U सिक्वेन्स असेल, V नावाची सिक्वेन्स आहे. पण ह्या दोन्ही मध्ये काय तुम्हाला वाटतंय? 4 मधून 2 गेलं 2, परत 6 मधून 4 गेलं 2, 8 मधून 6 गेलं 2, 10 मधून 8 गेलं 2, 12 मधून 2 काय गेलं. ह्यामध्ये कॉमन डिफरन्स किती येतोय? 2. ह्यात D किती आहे तुमचा? 2. आता इथं वजाबाकी होती का बघा. 4 मधून 2 गेलं 2 येईल. 8 मधून 4 गेलं 4 येईल. 16 मधून 8 गेलं 8 येईल. 32 मधून 16 गेलं 16 येईल. ह्यात कॉमन डिफरन्स दिसत नाही बघा. वेगवेगळं काय तर दिसतंय याच्यावर. तर ह्यातनं असं तुमच्या लक्षात येईल. तर हे जर थोडंसं तुम्ही व्यवस्थितपणे ऑब्झर्वेशन केलं तर बघा, पुढच्या टर्मला पाठीमागच्या टर्मने जर डिवाइड केलं तर सगळीकडे सेम येते बघा. आता बघा 4 म्हणजे याला काय म्हणू आपण? T1. याला काय म्हणू आपण? T2. याला काय म्हणू आपण? T3. याला काय म्हणू आपण? T4. याला काय म्हणू आपण? T5. बरोबर. म्हणजे यामध्ये आपल्याला समजून काय घ्यायचंय, तर पुढच्या टर्मला आपण पाठीमागच्या टर्मला डिवाइड जर करत गेलो तर आपल्याला सगळीकडे सेम उत्तर येईल. तर बघा आपण असं केलं T2 / T1 उत्तर काय? 4/2 2 उत्तर. पहिल्याच झाला भागाकार. परत काय करू आपण बघा. T3 / T2 सांगा चला. T3 किती आहे आपल्याकडे इथं? T3 किती आहे? T3 किती आहे? 8. T2 किती आहे? 4. 8/4 किती येईल? 2च येईल. परत या पुढे आपण काय ह्या दोन्हीचा भागाकार केला उत्तर तरी पण 2 आलं. परत ह्या दोन्हीचा केला भागाकार T4 / T3. बोला काय येईल? T4 किती आहे आपल्याकडं? T4 किती आहे? 16. T3 किती आहे? 8. यांचा भागाकार किती येईल? 8 दोन्ही याचं दोन उत्तर आलं, याचं उत्तर आलं. म्हणजे पुढच्या टर्मला पाठीमागच्या टर्म डिवाइड केले काय येते? उत्तर 2 2 2 जाते. ह्यामध्ये काय करतो आपण? पुढच्या टर्म मधून पाठीमागच्या टर्म वजा करायचं. पुढच्या टर्म मधून पाठीमागच्या टर्म क्रमागत येणार दोन बरं का. म्हणजे Tn + 1 - T1 करायचं. Tn करायचं. आता इथे काय करतोय बघा. म्हणजे इथं 2 असले की ती 1 आहे, इथे 3 असले की 2 आहे, इथे 4 असले की इथं 3 आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा 1 न जास्त आहे वर. मग इथं समजा वर जर Tn + 1 असेल तर खाली किती असेल? Tn असेल. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा 1 न जास्त. इथे n असेल तिथे n + 1 असेल. इथं 5 असेल तिथे 4 असेल. बरोबर आहे. इथं 10 असेल तिथे 9 असेल. म्हणून ही इन
जनरल त्याचा फॉर्म्युला झाला. यातला कॉमन डिफरन्स आर येतो, म्हणजे कॉमन डिवायडेशन आहे ते आर ने दाखवलं. तिथं वर आपण काय शिकलो, तर दोन्ही मधला जो डिफरन्स आहे, दोन्ही मधला म्हणजे काय, tn + 1 मायनस tn इज इक्वल टू काय याचं dx. म्हणजे पाठीमागच्या म्हणजे पुढच्या टर्म मधून पाठीमागच्या टर्मला करायचं. tn + 1 म्हणजे ह्याच्यापेक्षा एक न जास्त. तर हे डिफरन्स तुम्हाला d मिळेल. इथे काय असायचं, tn + 1 डिवाइडेड मोठ्या पुढच्या टर्मला पाठीमागच्या टर्मला डिवाइड केले तुम्हाला किती मिळते, r. थोडंसं फॅन कमी कर, आता बंद करून टाकायची काय गरज नाही. बरोबर. आता हे लक्षात आहे तुमच्या. तर पुढच्या टर्मला पाठीमागच्या टर्मला आपण काय करतो, इथं डिवाइड करतो, म्हणजे r येते. म्हणजे बघा इथं 4/2. आता हे डिफरन्स 4 मधून 2 गेलं 2 येईल, 8 मधून 4 गेलं नाही, इथं वर डिफरन्स सारखा आहे. 4/2 केलं 2 येईल, 8/4 केलं 2 येईल, 16/8 केलं 2 येईल, 36/16 केलं 2 येईल. म्हणजे हा डिफरन्स सगळ्यामध्ये काय येईल, सेम सेम. म्हणजे हा कन्सेप्ट जॉमेट्रिक मध्ये येतो. A sequence T1, T2, T3, Tn is a GP. एखाद्या सिक्वेन्सला आपल्याला जीपी म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे असं कधी म्हणू शकतो आपण त्याला, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. कधी, इफ द कॉमन रेशो म्हणजे कुठला, tn + 1/t जर r आला, इज अ कॉन्स्टंट फॉर ऑल n. तुम्ही ते ची व्हॅल्यू कुठलीही टाका, n बरोबर 1 टाकलं तर काय होईल, t2/t1 होईल. 3 टाका बरोबर, 2 टाकलं, 2 टाकल्यावर 2 अधिक 1 किती होईल, 3, आणि खाली किती, 2. म्हणजे वरच्या पेक्षा खाली 1 न कमी असतं, वरच्या पेक्षा खाली 1 न काय असतं, कमी असतं. तर हा भागाकार तुम्हाला करता यायला पाहिजे. ओके, डोक्यात बसतंय का? दररोज अभ्यास करा. जर दररोज अभ्यास नाही केला तर नाही काय काय करणार, करावं लागतो अभ्यास दररोज. दिवसभरात तेवढं लिहिले जाणं नाही, कळलं काय, खाणे-पिणे आणि झोपणे. मग बघा तुम्ही कसं करता. हा, हिन्स अ जीपी कॅन ऑल्सो बी रिटन ॲज. आता जीपी कसं लिहिणार तुम्ही बघा, ar² येतं लक्षात, ar² arq याचा. जीपी कॅन ऑल्सो बी रिटन ॲज ar² arq. ओके, असं. याचा अर्थ काय होतो, तर ही जी सिक्वेन्स आहे जीपी म्हणजे, तर अशा स्वरूपामध्ये आपण मांडू शकतो. म्हणजे T1 नावाची पहिली टर्म, ही T2 नावाची दुसरी, T3 नावाची तिसरी, अशा टर्म. करा बरं जरा याचा भागाकार करून. आता याने डिवाइड करा, ar² डिवाइडेड बाय a ला a कॅन्सल झालं तर किती आलं, r². पुढे काय करता येईल बघा, आता याने डिवाइड करा. हा चला, ar³ डिवाइडेड बाय ar काय येते बघा इथं, a ला a कॅन्सल झालं तर किती आलं, r² आणि r गेले उत्तर r होईल. तर मला वाटतं इथं चुकलंय बघा, इथं ar पाहिजे बरं का, प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर कसं करता येते बघा, इथं हे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं काय पाहिजे होतं, खरं ar पाहिजे होतं, ar² येईल, arq येईल, बरोबर. इथं सुरुवातीला खरं तर इथे a पाहिजे नुसतं असं. म्हणजे ह्याच्या डोक्यावरती इथं r⁻0 म्हणजे 1च, r⁻1 r⁻2 r⁻4 येईल असं. आता यांचा भागाकार करून बघा. आता ह्याला काय म्हणू आपण, पहिली टर्म, ह्याला काय म्हणू दुसरी, ह्याला काय म्हणू तिसरी, ह्याला पाचवी टर्म. आता आपण भागाकार करून बघू. म्हणजे T2 डिवाइडेड बाय T1 करा, किती येते बघा. T2 किती आहे, a डिवाइडेड बाय काय, a ला a कॅन्सल होतं की त्याला परत T3 डिवाइडेड बाय T2 करा. चला, T3 किती आहे आपल्याकडे, T3 ar² डिवाइडेड बाय ar, a ला a कॅन्सल, r ला r कॅन्सल, एक r राहिल्यावर r येतात. परत T4 डिवाइडेड बाय T3 करा. T4 किती आहे आपल्याकडे, T4 किती आहे आपल्याकडे, ar³ डिवाइडेड बाय ar². a ला a कॅन्सल, r ला कॅन्सल, तर इथं एक r कॅन्सल झाला, खालचं 2 r गेलं, राहिलं फक्त r. मग इथं r आलं, इथं r आलं, इथं r आलं. म्हणजे ही जी सिक्वेन्स येते आता, म्हणजे ar² arq ar4, बरोबर. तर ही जी आहे ती कशी आहे, तर जीपी आहे. कशी आहे, जीपी आहे. काय म्हणतो आपण याला, ही जीपी आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये. लक्षात बसतंय का, हे काय आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. कशामुळे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे, काय याच्या मागचं कारण, तर पुढच्या टर्मला पाठीमागच्या टर्मला डिवाइड करायचं, पुढच्या टर्मला पाठीमागच्या टर्मला डिवाइड करायचं, असं डिवाइड करत गेले त्यांच्यामध्ये कॉमन जे काय त्यांचं डिवायडेशन आहे ते काय येतं, आर 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 येतं. हे लक्षात, सगळे काय येतं, आर 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 येतं, हे लक्षात ठेवा.
लक्षात बसते तुमच्या समजलं? तर आता हे बघा इथं काय करायचं तुम्हाला बघा, ही जी आहे ते काय म्हणले, हेच जीपी कॅन ऑल्सो रिटर्न, इथं आरले बघा, इथं दुरुस्त करून घ्या, पुस्तकं ठेवा जवळ. मला आज काय करा, इथनं लेक्चर झाले सुटून जाऊन झोपून आहे, जरा अभ्यास कर बस जाऊ, इथं ज्ञान दाखवा चेक करून घ्या. किती लागतात? 10 मिनिटं लागतात म्हणलं तुम्हाला जेवण काढायला. काय लागेल इथं दुरुस्त करून लिहायचं ए आर, याच्या पाठीमागे ए पण आपण देऊ शकतो. जरा इंटरेस्ट नाही करा अभ्यास थोडासा. पुढे बघा आता इथं 2 दिलं, इथं 4 दिलं, इथं 8 दिलं, 16 दिले. आता ही एपी जीपी मध्ये आहे का? काही एपी मध्ये आहे? सांगा बरं कशामध्ये? एपी मध्ये येईल का? एपी मध्ये येईल का नाही? एपी मध्ये येते का नाही? 4 मधून 2 गेलं 2, 8 मधून 4 गेलं 4, 16 मधून 8 गेलं 8, म्हणजे कॉमन डिफरन्स सारखा येत नाही, त्यामुळे एपी तर नाही, एपी तर नाही, एपी नाही. एपी आहे का नाही? जीपी ला सांगा बरं मग, जीपी मध्ये येते का नाही? जीपी मध्ये, जीपी मध्ये येईल नाही? जीपी मध्ये येते. सांगा जीपी मध्ये कसं? जीपी मध्ये आहे का नाही कसं ओळखायचं असतं? जीपी मध्ये आहे का नाही कसं ओळखायचं? 4/2 करायचं. 4/2 किती आलं? 2. परत 8/4 करायचं, किती येते? 2. परत 16/8 करायचं, येते का 2? हे सारखं सारखं उत्तर लागलं का? म्हणजे ही जीपी मध्ये आहे असं म्हणायचं. आलं जीपी आहे का नाही चेक करायचं. जीपी मध्ये आहे का नाही म्हणतात? आहे जीपी मध्ये. जीपी मध्ये काय जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये म्हणतात, म्हणजे यांचा भागाकार हा जी येणार आहे कॉन्जुगेटिव्ह टर्मचा, तर तो काय येतो? कॉन्स्टंट येतो, तो आर येतो. जर असं झालं त्याला म्हणायचं जीपी मध्ये. जीपी मध्ये आहे असं कळलं कसं म्हणायचं? आता याच्यामध्ये ए म्हणजे पहिली टर्म, ए म्हणजे काय? पहिली टर्म, आणि आर जो आहे तो त्यांच्यातला कॉमन डिवायडेशन, भागाकार. आर जो आहे काय त्यांच्यातला डिवायडेशन आहे, ते 4 आणि 2 मधलं, 8 आणि 2 4 मधलं, 16 आणि 8 मधलं, तर त्यांच्यातला कॉमन जो आहे तो आर आहे. हे लक्षात. आता पुढे पहा, ह्याला आपल्याला जीपी मध्ये आहे का म्हणता येईल का? जीपी मध्ये आहे का नाही? त्याच्यामध्ये एक आहे, एक आहे. आर किती आहे? 1/3. तर आर म्हणजे काय कळलं? ए म्हणजे पहिली टर्म. आर म्हणजे काय असतो? आर म्हणजे काय? त्यांचा भागाकार केल्यानंतर, डिवायडेशन केल्यानंतर येणारं उत्तर म्हणजे काय आहे? आर. बरोबर आहे का? आता बघा इथे काय करता येईल तुम्हाला. बघा, ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, ही तिसरी आहे, ही काय? चौथी. करा बरं यांचा भागाकार, सांगा बरं मला. करा यांचा भागाकार, करा. T2 डिवायडेड बाय T1 करा. येते का कॉमन डिफरन्स आर? बघू सगळं त्याच्यातलं कॉमन डिवायडेशन 1/3 येते का? बघू. चला T2 किती आपल्याला सांगा बरं? 1/3. T1 किती आहे? 1 आहे. तर 1 खाली लिहिले काय नाही असं काय नसतं, म्हणजे इथं उत्तर किती आलं? 1/3. परत काय करू आपण? T3 डिवायडेड बाय T2. चला सांगा T3 किती आहे आपल्याकडे? T3 1/9 आणि T2 1/3. बरोबर का? आता हे कसं सोडवायचं येईल का? सोडवतो मला आता काय येईल? 1/9 इंटू 3/1. उलटून गोंधळले होते. ह्याचा रूल बघ कसा असतो. A/B डिवायडेड बाय C/D असेल तर काय असतं? A/B इंटू D/C. आता तुम्हाला हे जर कळत नसेल तर मग तुम्ही ती वाचा, थोडं कळेल. आलं लक्षात? वाचायचं म्हणजे कळतं तुम्हाला. येतं लक्षात? ही कसं आलं हे कळायला पाहिजे, तर ते कळत नसेल तर लक्ष द्या. बघा आता हे कसं केलं? 1/9 पर्यंत दिलं आणि उलटून बोललं 3 3 1 3 3 3 9. उत्तर किती आलं? 1/3. पुढं काय? T4 डिवायडेड बाय T3 का? चला T4 किती आहे? किती आहे T4? 1/27. T3 किती आहे? 1/, करा भागाकार. 1/27 उलटून बोलले 9/1. 9 3 27 म्हणजे 1/3. 1/3 आलं, 1/3 आलं, 1/3. म्हणजे ह्याच्यामधलं जो डिवायडेशन आहे ह्या दोन्हीतलं तर ते किती येते? 1/3. म्हणजे जीपी मध्ये सगळ्यातलं सेम आलं.
जीपी मध्ये मग आहे. ओके, त्याच्या पुढे तुम्हाला तिसरं दिलेलं आहे, तर हे जीपी मध्ये आहे का नाही ओळखा. जीपी मध्ये असण्याचा काय नियम आहे, डिवायडेशन करायचं, उत्तर सेम आलं सगळ्याचं की आहे ना. बघा डिवायडेशन करा, -1 डिवाइडेड बाय 1 -1, परत 1 डिवाइडेड बाय -1 -1, -1 डिवाइडेड बाय 1 -1, 1 डिवाइडेड बाय -1 -1, परत -1 डिवाइडेड बाय 1 -1, -1 -1 -1 -1 सगळ्याच काय आलं -1 सगळ्याच आलेलं आहे. बरोबर आहे, सगळ्याच काय आलेलं आहे 1 1 आलेलं आहे. याच्या लक्षात सगळ्याचं 1 1 आलेलं आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं बघा, तर ही एपी मध्ये आलं, ही एपी मध्ये आलं, आणि हे सुद्धा कशामध्ये आलं, सॉरी हे जीपी मध्ये आलं, हे जीपी मध्ये आलं, हे सुद्धा कशामध्ये जीपी आलं. एपी मध्ये कधी येतं तर डिफरन्स, आणि जीपी मध्ये कधी येतं डिवायडेशन. दोन कन्सेप्ट आपले क्लिअर झाले. ओके, तरी नीट लक्ष द्या व्यवस्थितपणे. एपी आणि जीपी जरी नुसतं समजलं तर खूप महत्वाचं झालं लक्षात घे. तर ह्याची काही एक्झाम्पल आहेत, प्रॉपर्टी आहेत, कळलं तर खूप महत्वाचं आहे बघा. हा आता हे आपण काय म्हणू, द जनरल टर्म ऑफ ऑर एन टर्म ऑफ द जीपी. जीपीच्या काही जनरल टर्म आहेत बघा, नीट लक्ष द्या. जनरल टर्म कशा असतात नीट समजून घ्या, कशा जनरल टर्म आहेत बघा. द जनरल टर्म ऑर द एन टर्म ऑफ द जीपी. जनरल टर्म ऑर द एन टर्म ऑफ द जीपी. जनरल टर्म ऑर एन टर्म ऑफ द जीपी. बघा फॉर जीपी काय झालं इथं, T1 इज इक्वल टू ए, T2 इज इक्वल टू AR, T3 इज इक्वल टू AR स्क्वेअर, T4 इज इक्वल टू AR क्यूब. बरोबर, हे असं तुम्हाला दिलेलं आहे. काय करावं लागेल इथं, तर आपल्याला आता जनरल टर्मचा अर्थ कळतो. जनरल म्हणजे काय, तुम्हाला अशी एखादी या ठिकाणी 2 4 8 16 ही पर्टिक्युलर सिक्वेन्स झाली. पर्टिक्युलर म्हणजे काय, त्याला सगळ्याला जी लागू पडते असं नाही. आपण काय, माणूस हा शब्द काय जनरल आहे, म्हणजे काय म्हणलं ओम, ओम हा पर्टिक्युलर नाव झालं एका व्यक्तीचं, आणि माणूस पोरं जनरल नाव झालं. तसं ही जनरल आहे. जनरल म्हणजे अशा प्रकारे जनरल फॉर्म्युला असतो. कसा, जसं यामध्ये T1 म्हणजे 2 आहे, T2 म्हणजे 4 आहे, T3 म्हणजे 8 आहे, आणि T4 म्हणजे 16 आहे. हे पर्टिक्युलर झालं. पण जनरल मध्ये काय असतं, T1 म्हणजे A असतं, T2 म्हणजे AR असतं, आणि T3 म्हणजे काय असतं AR स्क्वेअर असतं, आणि T4 म्हणजे काय AR क्यूब असतं. त्याला काय म्हणतो आपण जनरल टर्म. ही कसले 2 4 8 16 ह्या पर्टिक्युलर टर्म आहेत, एखादी विशिष्ट सिक्वेन्स घेतलेली आहे. आणि हे कसले आहेत, AR AR स्क्वेअर AR क्यूब, हे कसले आहेत, हे कसले आहेत, कसले आहेत हे आहेत जनरल टर्म. ही पहिली टर्म झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, ही झाली चौथ्याला काय म्हणतो आपण, कसल्या जनरल टर्म झाली. इथं मग जनरल टर्म आपलं जनरल टर्म आहे. ओके, A and R the first term and the common ratio of the GP. A काय आहे, पहिली टर्म आहे. A काय आहे, पहिली टर्म. आणि ह्या दोन्हीचा भागाकार केल्यावर काय येते, AR डिवाइडेड बाय A, R येते. ह्या दोन्हीचा भागाकार केल्यावर R येते, ह्या दोन्हीचा भागाकार केल्यावर R येते. म्हणजे R काय, कॉमन रेशो, त्याच्यातला कॉमन रेशो. तर तो कॉमन रेशो म्हणजे R झाला. अजून काय दिले आपल्याला, रिस्पेक्टिव्हली, and then it is n term is given by. आता त्यातली n टर्म कशी येईल मग, बघा पहिली टर्म काय, दुसरी काय AR, तिसरी काय बघा घेऊन T1 इथं, T2 इथं, T3 काय R चा स्क्वेअर, परत इथे काय R, इथे काय T4, बघा पुढं R असं करत पुढं, इथे काय असेल, इथे काय असेल T5, असं करत करत n नंबर टर्म काय असेल, n नंबरची बघा. इथे 1 आहे, इथे काय अर्धा टक्का काय ना, इथे 2 असले की अर्धा टक्का इथे 1 आहे, इथे 3 असले की अर्धा टक्का काय 2 आहे, इथे 4 असले की अर्धा टक्का किती 3 आहे, इथे 5 असले की अर्धा टक्का किती 4 आहे. आता इथे n असेल तर अर्धा टक्का काय असेल सांगा बरं, n मायनस 1, आणि सगळीकडे कसं आहे सेम, मग इथं पण काय असेल 1. बरोबर का, मग या ठिकाणी Tn बरोबर ARn-1.
लक्षात बसते. म्हणजे तुम्हाला tn जी आहे ती a r⁻n-1 ही तुमची n नंबर टर्म असे असेल, म्हणून तुम्हाला tn चं उत्तर या ठिकाणी किती मिळालं, a × r⁻n-1 ही n नंबर टर्म झाली जीपी मध्ये. म्हणून या ठिकाणी लिहिले बघा, व्हेरीफाय करून बघा, म्हणजे चेक करून बघा. तरी सगळ्याला फॉर्म्युला लागू करतो, तुम्ही व्हेरीफाय करून बघा. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने विचारलं की जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये एखादं तुम्हाला उदाहरणार्थ बघा, मला उदाहरणार्थ सांग किंवा दिलं नाही तर आता आपल्याकडे ही सिक्वेन्स आहे 2, तुम्हाला हेच एक्झाम्पल सांग. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला विचारलं दिलेली सिक्वेन्स एक जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे, त्याच्यामध्ये 5वी 6वी टर्म काढा. तुम्ही काढू शकता. मग इथं काय यांच्या वेळेला 5 टाकायचं सोडवायचं आणि यांच्या वेळेला 6 टाकायचं सोडवायचं, तुम्हाला ते दोन्ही टर्म मिळून जाते. आता जसं की बघा, फाइंड द n टर्म ऑफ द फॉलोइंग जीपी. याचा अर्थ काय, तुम्हाला मॅथ्स मध्ये प्रश्न कळायला पाहिजे ना पहिल्यांदा. काय म्हणले, n नंबरची टर्म काढा. प्रश्न काय विचारलाय, n नंबरची टर्म काढा. आणि त्यात काय सांगितले, त्यामुळे फॉलोइंग जीपी. तर खाली दिलेली सिक्वेन्स कशी आहे, जीपी मध्ये आहे. जीपी मध्ये आम्ही 100% यांचा भागाकार वगैरे त्याचा रेशो येतोय. जीपी मध्ये आम्ही त्याचा भागाकारातला रेशो, कॉमन रेशो आहे तो सेम आहे. मग आपण काय करूया, पहिल्यांदा यातलं माहिती काय असते आपल्याला बघा. ए म्हणजे पहिली टर्म किती आपली 3 आहे. यांच्यातला कॉमन रेशो आर म्हणजे कसा आहे कॉमन रेशो बघा. कॉमन रेशो कसा काढतो आपण, याला डिवाइड करायचं. -6 / 3 किती आलं, -3. बघा 12 भागिले परत 6 किती आलं, -3. हा परत 24 वजा 24 भागिले 12 किती येतं, -3. -3 आलं, -3 आलं, -3 आलं. म्हणजे आर किती आला यामध्ये, काय येते, 3 2 6 7 2 12 12 24 2 2 यायला पाहिजे, सॉरी 3 2 6 -2 कारण 3 2 6 असतं, 7 2 12 असतं, 12 2 24 असतं, 2 2 येईल. मग सगळीकडे काय मिळालं तुम्हाला, तर a = 3 आलं. आणि r ची व्हॅल्यू -2 कशी आली तुम्हाला कळलं सगळ्यांना. कसं, 6 ला 3 ने भागलं 2 येईल, 12 ला 6 ने भागलं 2 येईल, 24 ला 12 ने भागलं 2 येईल, पण मायनस मायनस सगळे. -6 / 3 -2, 12 / -6 -2, -24 / 12 -2. तर मग तुम्हाला हे r जो आहे तो डिवायडेशन करून कॉमन रेशो मिळतो. तर आपल्याला त्यांनी काय म्हणलं होतं, n नंबर टर्म काय असेल सांगा. मग तर n नंबर टर्म काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, हा फॉर्म्युला काय फॉर्म्युला सांगतो, tn = a × r⁻n-1 बरोबर. तर n टर्म बरोबर काय फॉर्म्युला आहे, a × r⁻n-1 बरोबर आहे. आपल्याला फॉर्म्युला आहे. चल पुढे काय येईल मग, a किती आपल्याला सांगा मला, a आहे बरोबर आहे का. r किती आहे इथं, -, आणि n किती आहे, n नंबर टर्म काढायला माहित नाही तर n-1. तर तुम्हाला असं n नंबर टर्म मिळाला. आता हे तर तसंच सेम बघा, ह्याच्यामध्ये a किती आहे, 5 आहे. r कसा काढला, n याला डिवाइड करायचं, n याला डिवाइड करायचं. बघा की पहिल्या दुसऱ्या टर्मला पहिल्या टर्मला दुसऱ्याला काय करा, डिवाइड करा. दुसऱ्या भागिले पहिला 1/5 आला, परत तिसरा भागिले दुसरा, परत ह्याचं 1/5 येईल, परत 1/25 भागिले 1/5 किती येईल, ह्याचं पण 1/5. सगळ्याला कॉमन डिफरन्स काय येतो, 1/5 म्हणजे r झाला. तुम्हाला n नंबर टर्म काढा म्हणजे काय, tn = a × r⁻n-1. a किती आहे आपल्याकडे 5, r किती आहे 1/5. या तुम्हाला उत्तर मिळून जाईल. तुम्हाला इथं असं कसं सोडवलं बघा, हे कसं सोडवलं, तरी कसं सोडवतं इथं बघा. तर 5 1/5 n-1 हे कसं सोडवायचं बघा. कसं सोडवणार आपण, तरी 5 जर आपण वरती घेतलं तर 5 इंटू कसं येईल, 5⁻⁻1 n-1 बरोबर. असं पुढं काय करता येईल आपल्याला, 5 आहे असं, ह्या दोन्हीचा गुणाकार होतो, काय होईल मध्ये 5⁻⁻1 इंटू n-1 बरोबर. असा कारण आपल्याला रूल आहे ना, a⁻m असेल आणि n असेल तर काय असते, a⁻m. तर तो इथे या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन मांडलं म्हणजे काय होईल, 5 इंटू 5⁻⁻n + 1 असं बरोबर. तर परत काय करता येईल आपल्याला, इथं 5 दिलंय, 5⁻1 असतं. आपल्याला आलं काय आता बघा, 5⁻1 इंटू 5⁻⁻n + 1 आलं इथपर्यंत. परत काय येईल म्हणजे 5⁻1 बरोबर, बस बरोबर 1 आहे इथं, काय या दोन्हीची काय होईल, ॲडिशन होईल, 1 - n + 1 असं
1 1 काय झालं 2 झालं. जर आपण डेरिव्हेटिव्हला घेतलं तरी खाली येईल म्हणजे 5 प्लस n येईल मायनस 2 असं तुमचं येईल उत्तर. येतं लक्षात. म्हणजे थोडक्यात आपण काय करू शकतो त्याचं 1/5 करून डायरेक्ट n मायनस 2 घेऊ शकतो. दोन अशा पद्धतीने सोडवते. बेसिक मधलं आहे नवीन मध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता यामध्ये काय दिले प्रॉपर्टी दिले. ह्या प्रॉपर्टी खूप लक्षात घ्या. प्रॉपर्टी खूप महत्त्वाची असतात. तुम्ही जर अभ्यास करा पण काही काय बसणार. प्रॉपर्टीज ऑफ ज्योमेट्रिक प्रोग्रेशन T1 T2 T3 Tn RNGP ते कशामध्ये आहेत. त्यांनी सांगितली ही जी सिक्वेन्स आहे ती जीपी मध्ये आहे. जीपी मध्ये याचा अर्थ काय झाला त्यांच्यातला कॉमन डिफरन्स कॉमन रेशो आहे तो r सेम असणार आहे आणि ए टर्म पण तुम्हाला माहित असणार आहे. आता हे तुम्हाला एक r इन ऑल्सो जीपी जर तुम्ही ह्याचा रेसिप्रोकल घेतला म्हणजे T1 T2 ही जीपी मध्ये असेल त्यांचा रेसिप्रोकल जरी घेतला तर ते सुद्धा काय असते जीपी मध्ये असते. आता त्यांना कशाने मल्टिप्लाय याला काल तुम्हाला कसं वजाबाकी करायला दाखवलं. याला समजा माझ्याकडे एखादा एक सिक्वेन्स आहे काय बघा 2 4 8 16 32 ही काय आहे एक सिक्वेन्स आहे. कशामधली आहे ती जीपी मधली सिक्वेन्स आहे. ती कशामधली आहे जीपी मधली. आता मी यातल्या प्रत्येक टर्मला एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं. आता ही जीपी आपण मग चेक करून बघितलं. समजा मी याला सगळ्या प्रत्येक टर्मला काय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल 4. इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 8. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल 16. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल 32. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल 64. आता ह्याचा भागाकार करून बघा 8 भागिले 4 2 16 भागिले 8 2 32 भागिले 16 2 64 भागिले 2 2. ह्यांच्यामध्ये पण कसा रेशो सेम. म्हणजे जर एखाद्या कॉन्स्टंटने आपण मल्टिप्लाय केलं समजा आता इथे ह्याला आपण काय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं 2 ने मल्टिप्लाय केलं आणि परत त्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तरी पण ही कशामध्ये येतं जीपी मध्ये येतं. म्हणून बघा ही के नावाच्या टर्मने सगळ्याला मल्टिप्लाय केलं या टर्म मध्ये तरी पण ती कशामध्ये येतं जीपी मध्ये येतं. आणि सगळ्याचा घात जर आपण सेम घेतला तरी पण जीपी मध्ये येतं. लक्षात तर हे 3 विशिष्ट प्रॉपर्टी आहेत. म्हणजे एखादी जर आपल्याला अशा प्रकारची 2 4 8 10 नाही 2 4 8 16 अशा प्रकारची एखादी जीपी मधली सिक्वेन्स असेल तर याला दोन सगळ्याला कॉन्स्टंट टर्मने मल्टिप्लाय केलं तरी पण त्याचं उत्तर सेम येतं. सगळ्याचा डिवाइड रेसिप्रोकल घेतला तरी पण उत्तर सेम म्हणजे जीपी मध्ये येतं. आणि सगळ्याचा स्क्वेअर एका समजा मी क्यूब केला क्यूब केला क्यूब केला क्यूब केला तरी पण ही सिरीज जी आहे सिक्वेन्स जी आहे ती कशामध्ये येते जीपी मध्येच येते. इथपर्यंत लिखाण मात्र करा लक्षात घ्या. आळमडळम करू नका. ह्याचे जे एक्झाम्पल सोडवणं फार इंटरेस्टिंग आहे फार मजेशीर आहे. एक्झाम्पल काही अवघड एक्झाम्पलच असतात परीक्षा जेईच्या टीईटीच्या एक्झाम्पल सोडवणं खूप सोपं आहे. एक्झाम्पल सगळे सोडवण्यात झाले तुम्हाला 2 पाठी सोडवतो. एक्झाम्पल आपण उद्या नसते एक्झाम्पल घेणार आहे. आणि उद्या एक्झाम्पल सुटण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला आणि आजचं कालचं नाही आजचं थोडं लिहून लिखाण करा. त्यातले फॉर्म्युले टीएनचा एसएनचा आणि आजचा त्याची प्रॉपर्टी थोडी लक्षात ठेवा. तर अभ्यास तुम्ही केला पाहिजे. या ठिकाणी थांबूया आपण सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.